तिसरी बातमी आजची महत्त्वाची आणि आपल्या सगळ्यांची आवडती असंही म्हणायला हरकत नाही, कारण आपल्या सगळ्यांचा आवडता क्रिकेटचा देव BCCIच्या अध्यक्षपदी बसण्याची शक्यता आहे. तशा पद्धतीचं वृत्त येत आहे. विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्राला या संदर्भातली माहिती दिली आहे. BCCIच्या अध्यक्षपदी सचिन तेंडुलकरची निवड होण्याची शक्यता आहे. या संदर्भात BCCIचे पदाधिकारी आणि सचिन तेंडुलकर यांच्यामध्ये चर्चा झाल्याचं देखील समजतंय आणि या चर्चेअंती एकमत झाल्याचं देखील समजतंय. याच्या आधी जर आपण बघितलं तर सौरभ गांगुली असेल किंवा आत्ताचे बिन्नी हे क्रिकेटपटू आहेत आणि त्यांना BCCIचं अध्यक्षपद भूषवण्याचा मान मिळाला. जर सचिन सारखा एक दिग्गज खेळाडू ज्याला क्रिकेटचं देव म्हटलं जातं तो जर BCCIच्या अध्यक्षपदी जाऊन बसला तर त्याचा फायदा भारतीय क्रिकेटला कशा पद्धतीनं होऊ शकतो ही एक महत्त्वाची आणि अत्यंत जमेची बाजू आपल्याला म्हणावी लागेल. क्रिकेटमध्ये आत्ता जे होणारे बदल आहेत, क्रिकेटला आलेला जो एक वेग आहे, 2020 क्रिकेट सामने असतील किंवा IPL सारखे सामने असतील, हा जो बदललेला जॉनर आहे क्रिकेटचा त्याच्यामध्ये आणखीन काही येईल का, आणखीन वेग घेईल का, हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. BCCIच्या अध्यक्षपदासाठी सचिनच्या नावाची जोरदार चर्चा आहे. आपण माहिती घेतोय सचिन तेंडुलकर सोबत BCCIची अनौपचारिक चर्चा झालेली आहे. विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्राला या संदर्भात माहिती दिली आहे. BCCIची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि निवडणूक 29 सप्टेंबरला पार पडणार आहे. BCCI मधील संकेतानुसार अध्यक्षपद पश्चिम विभागाकडे यावर्षी अपेक्षित आहे. BCCIचे सध्याचे अध्यक्ष रॉजर बिन्नी हे 70 पार झालेले आहेत, त्यामुळे ते अपात्र ठरणार आहेत. सौरभ गांगुली, रॉजर बिन्नी यासारख्या अनेक क्रिकेटपटूंनी या सगळ्या संदर्भात अगोदरच क्रिकेटचं BCCIचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले. सुनंदन लेलेजी, आपण या संपूर्ण घटनेकडे कसं पाहता? जर BCCIच्या अध्यक्षपदी सचिन जाऊन बसला तर भारतीय क्रिकेटमध्ये काय बदल होऊ शकतो आणि ते किती फायदेशीर होऊ शकतं? मला जी माहिती आहे त्याच्याप्रमाणे सचिन या पोस्ट करता अजिबात उत्सुक नाहीये, ही माझी माहिती आहे. त्यामुळे ही माहितीचा आधार घेता मी तर असं म्हणेन की सचिन बसला तर काय फरक पडेल आणि काय नाही, ही चर्चा निरर्थक होते. कारण माझ्या मते सचिन तेंडुलकर म्हणा, राहुल द्रविड म्हणा, हे लोक आत्ताच्या घडीला तरी या पदाकरता उत्सुक असतील असं मला वाटत नाहीये. जी, मग एकूणच आतापर्यंतचा जो काही आपला अनुभव आहे किंवा आपण या सगळ्या क्षेत्राशी अत्यंत थेट जोडले गेलेले आहात, कोण BCCIच्या अध्यक्षपदी या क्षणाला बसू शकतं? कोणत्या नावांची चर्चा आहे? चर्चा खूप नावांची आहे, म्हणजे ती यादी खरोखरच खूप मोठी आहे. आणि मागच्या वेळेला रॉजर बिन्नीचं नाव आलं आणि ते सगळ्यांच्या सर्वसंमतीने सहमत सुद्धा झालं. त्यामुळे याच्यावरती जास्त डिस्कशन किंवा जास्त राजकारण घडलेलं नव्हतं. या वेळेला मात्र तसं होईल असं मला वाटत नाहीये. कारण काही माझे म्हणजे ज्याला ऍडमिनिस्ट्रेटर आपण म्हणतो, संयोजक, विविध संस्थांचे म्हणजे जे असोसिएशन्स आहेत भारतभरातल्या तमाम, त्यांचेही काही अध्यक्ष हे सुद्धा उत्सुक आहेत आणि त्याचबरोबर काही माजी खेळाडू सुद्धा उत्सुक आहेत. त्यामुळे यावेळची यादी खरोखर खूप मोठी आहे आणि या गोष्टी या आता इतक्या वेगळ्या स्तराला गेलेल्या आहेत. कारण BCCI मधनं मिळणारं प्रचंड मोठ्या प्रमाणातली प्रसिद्धी याचा विचार करता तो होल्ड जो आहे त्याच्यावरती जी पकड आहे ती कुठलाही राजकारणी हा पटकन जाऊन देणार नाही. त्यामुळे यावेळेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये राजकारण होणार आहे ही गोष्ट नक्की दिसते. नक्कीच. धन्यवाद सुनंदनजी, आपण केलेल्या या विश्लेषणासाठी. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र.